जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एशियन डेव्हलपमेंट बँक जपान स्कॉलरशिप प्रोग्रामची माहिती घेणार आहोत। दरवर्षी इकॉनॉमिक्स, बिझनेस, मॅनेजमेंट, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इतर डेव्हलपमेंट रिलेटेड मास्टर्स प्रोग्रामसाठी या स्कॉलरशिप दिल्या जातात। स्कॉलरशिपमध्ये कव्हर होणारे खर्च आहेत ट्यूशन फी, राहण्याचा खर्च, बुक्स, मेडिकल इन्शुरन्स आणि एअर तिकीट। स्कॉलरशिपसाठी पात्र होण्याच्या अटी इथे दिल्या आहेत, जसे की उमेदवाराकडे कुठल्याही विकसित देशाचे दुहेरी नागरिकत्व नसावे, अर्ज करतेवेळी कॅन्डिडेटकडे 2 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स असला पाहिजे, कॅन्डिडेटचे वय 35 पेक्षा जास्त नसावे, काही अपवादात्मक परिस्थितीत वयाची मर्यादा शिथिल केली जाऊ शकते। उमेदवाराने प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर 2 वर्षासाठी मायदेशात परतून स्वतःच्या देशाच्या प्रगतीत हातभार लावण्यासाठी सहमती दर्शवली पाहिजे। सर्व अटी इथे सविस्तर दिल्या आहेत। कोणत्या देशातील नागरिक स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी पात्र आहेत त्यांची यादी इथे दिली आहे। त्यात भारताचा देखील समावेश आहे। स्कॉलरशिपची प्रोसेस कशी काम करते त्याची माहिती पुढे दिलेली आहे। सर्वात प्रथम कॅन्डिडेट्स ॲप्लिकेशनसाठी लागणारे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन युनिव्हर्सिटीला अप्लाय करतो। युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट ठराविक कॅन्डिडेटची एशियन डेव्हलपमेंट बँककडे शिफारस करते। अशा शिफारस केलेल्या कॅन्डिडेटमधून ADB आपला सिलेक्शन क्रायटेरिया वापरून निवड करते आणि सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटची लिस्ट युनिव्हर्सिटीला पाठवते। पुढे युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट कॅन्डिडेटला त्यांच्या सिलेक्शनची सूचना देतात। इथे पुढे कोणकोणत्या देशातील कोणत्या युनिव्हर्सिटी आणि स्टडी प्रोग्राम स्कॉलरशिपसाठी विचारात घेतले जातील त्याची यादी दिलेली आहे। FAQ मध्ये स्कॉलरशिप आणि त्याच्या सिलेक्शन क्रायटेरिया संदर्भात ॲडिशनल माहिती दिलेली आहे, ती सुद्धा वाचून घेणे फायद्याचे होईल। तर ही होती एशियन डेव्हलपमेंट बँक जपान स्कॉलरशिप प्रोग्राम बद्दल थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू।